श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, शंकाला हळद कुंकू का लावू नये? देवघरात कोणत्या प्रकारचा शंख ठेवावा? किती शंख ठेवावेत? देवघरात कोणत्या दिवशी शंख विकत घ्यावा? कोणत्या दिशेला शंख ठेवावा व कसा ठेवावा? उत्तरमुखी व दक्षिणमुखी शंखांचे काय महत्त्व आहे व काय फरक आहे? आपल्याला कोणता शंख ठेवावा ही संपूर्ण शंखांची माहिती आज मी तुम्हाला आपल्या स्वामी @ 3131 या मध्ये सांगणार आहे. तर बघा, आपण आपल्या स्वामी 3131 या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉन बटन लगेच प्रेस करा. शंख हा एक नैसर्गिक कवचधारी सागरी जलचर आहे. हिंदू धर्मात याला अत्यंत पवित्र मानले जाते. पूजेमध्ये शंख वाजवणे शुभ मानले जाते. तसेच शंखोदक तीर्थ म्हणून खूप जण पितात. शंखाचे मुख्य 2 प्रकार आहेत, ते म्हणजे वामावर्त म्हणजे डावा शंख व दक्षिणावर्ती उजवा शंख असे मुख्य 2 प्रकार आहेत. हा वामानावर्ती शंख सामान्यतः पूजेसाठी उपयोगी करतात. शंखध्वनी वाजवण्यासाठी वापरला जातो. दुसरा दक्षिणावर्ती म्हणजेच उजवा शंख हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ मानला जातो. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा शंख पैशाच्या ठिकाणी तिजोरीत ठेवला जातो. अजून प्रमुख काही प्रकार आहेत, त्यामध्ये मोती शंख, गणेश शंख, अन्नपूर्णा शंख. यामध्ये गणेश शंख या शंखांची रचना हुबेहूब गणपतीच्या आकारासारखी असते व अन्नपूर्णा शंख हा घरात धान्यांची कमतरता भासू देत नाही. स्वयंपाकघरात ठेवला जातो. मोती शंख मानसिक शांती आणि समृद्धीसाठी वापरला जातो. अशा प्रकारे हे 4 प्रकार आहेत, ते आपण पाहिले आहेत. या शंखांचे महत्त्व काय आहेत? तर आपण सनातन धर्मानुसार पाहण्यास गेलो तर बघा, देवघरात 1 किंवा 2च शंख नेहमी ठेवावेत. एकापेक्षा जास्त ठेवायलाच नाही पाहिजे. 2 ठेवले तर पहा शुभ मानले जाते. देवघरात नेहमी एकापेक्षा जास्त किंवा 2 पेक्षा अधिक शंख एकत्र पूजेसाठी ठेवू नयेत. यामुळे काय होते? घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. देवघरात नेहमी वाजवण्याचा आणि पूजेचा जो शंख असतो तो नेहमी वेगळा असावा. जर तुम्ही 2 शंख ठेवत असाल तर दोन्ही शंखांचे तोंड कधी समोरासमोर किंवा एकमेकांना लागून असू नये. लक्षात असू द्या, एकमेकांना लागून असू नये. ते नेहमी स्वतंत्रपणे ठेवावे. समोर ठेवले तर घरात नेहमी कटकट, नकारात्मकता व धनवृद्धी हे कमी होते. नेहमी शंख ठेवताना त्याची दिशा योग्य असणे खूप जरुरी असते. म्हणून नेहमी आपण शंखांचा निमुळता भाग नेहमी पूर्व दिशेला असावा किंवा उत्तर दिशेला असावा. अशा या खूप महत्त्वाच्या दिशा आहेत, म्हणून या 2 दिशा लक्षात असू द्या. शंख कधीच रिकाम्या पोटी मध्ये ठेवू नये. तसे जर केले तर ते वाईट व अशुभ असते. म्हणून नेहमी शंख ठेवताना त्या पोटीमध्ये तुम्ही पाणी किंवा तांदूळ भरून ठेवा. सर्वात महत्त्वाचे सांगायचे ते म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार शंखाला कधीच हळद व कुंकू वाहू नये. कारण शंख हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे. शंखाला पांढरे स्वरूप मानले जाते, त्यामुळे पूजेमध्ये शंखाला हळदी कुंकू लावू नये. तर चंदन किंवा अष्टगंध लावावे. शंखावर नेहमी पांढऱ्या रंगाचे फूल व्हावे. आता कोणते फूल काय असे असते तर त्यावर नेहमी पांढरे फूलच व्हावे. शंखांचे महत्त्व सांगायला गेले तर खूप काही महत्त्व आहे. तर बघा, समुद्र मंथनातून मिळालेल्या 14 रत्नांपैकी शंख हा एक मुख्य रत्न आहे. हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अत्यंत प्रिय आहे. हा पूजाविधीमध्ये कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आरती किंवा शंखनाद करून होतो.
कोणत्याही पूजेसाठी शंख वाजवल्याशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही. म्हणून शंखाला खूप महत्त्व आहे. जेवढे महत्त्व आहे तेवढ्याच ते घरात कधी आणायचे ते देखील खूप महत्त्वाचे आहे. ते तर मी तुम्हाला सांगितले आहे. आणि कोणत्या शुभ दिवशी घरात शंख आणायचा ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर शंख खरेदी करण्यासाठी गुरुवार, विशेषतः पुष नक्षत्र किंवा शुक्ल पक्षातील दिवस सर्वात शुभ मानला जातो. या दिवशी खरेदी करू शकतायत शंख. शुक्ल पक्ष असेल, नक्षत्र पुष नक्षत्र असेल किंवा कोणता शुभ दिवस. आता धनत्रयोदशी, अक्षय तृतीया, नवरात्र उत्सव किंवा कोणत्याही शुभ तिथी असेल या दिवशी तुम्ही शंख खरेदी करू शकता. नेहमी शंख खरेदी करताना व घरी आणताना पुढील काळजी घ्यावी, ती म्हणजे शंखाचा प्रकार. आता आपण घेतो नाही, हा एक शंख आहे, तो एक आहे, तसा कोणताही नाही. शंखाचा प्रकार खूप महत्त्वाचा आहे. पूजेमध्ये ठेवण्यासाठी वामनवर्ती शंख, डाव्या हाताने उघडणार. घरात समृद्धीसाठी व शांततेसाठी दक्षिणावर्ती शंख, उजव्या हाताने उघडणारा खरेदी करावा. असा कोणता पण नाही. तुम्हाला कशासाठी पाहिजे, देवघरात पाहिजे की धनवृद्धीसाठी, समृद्धीसाठी, तर कशासाठी पाहिजे त्याच्यानुसार हे तुम्ही शंख पाहून घ्यावा. आता त्यानंतरची गोष्ट म्हणजे शंखाला कुठेही तडे किंवा छिद्र नसावे. खराब शंख पूजेत वापरणे अशुभ मानले जाते. स्थापना. आता स्थापना म्हणजे शंख खरेदी करून घरी आणल्यावर त्याची विधिवत पूजा करावी. नियमानुसार त्याची पूजा वगैरे करून, पंचामृत वगैरे याने पूजा करून त्याची स्थापना करावी. अशा प्रकारे कधी आपण खरेदी करावा, कसा करावा, कोणत्या प्रकारचा घ्यावा याबद्दलची मी तुम्हाला आपल्या स्वामी @3131 या चॅनलवर सांगितलं आहे. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.